राज्य मंत्रिमंडळाची बैठक आता संपलेली आहे। राज्यातील गृहनिर्माण विभागानं मोठा निर्णय घेतलाय। राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताना दिसतेय। 5 वर्षात 35 लाख घरं बांधण्याचं नियोजन आहे। राज्य सरकारचे 70,000 कोटींचं नवं गृहनिर्माण धोरण असेल। प्रत्येक नागरिकाला 2035 पूर्वी शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरण स्नेही घर मिळावं याचं नियोजन या धोरणात करण्यात आलेलं आहे। त्याकरता झोपडपट्टी पुनर्विकास आणि नव्या गृहनिर्माण प्रकल्पांना प्राधान्य दिलं जाणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे। आजच्या बैठकीमध्ये राज्यातील गृहनिर्माण विभागाला मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। खरं तर 70,000 कोटींचं गृहनिर्माण धोरण आज आखण्यात आलेलं आहे, त्याला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे 5 वर्षात 35 लाख घरे देण्याचं नियोजन आहे ते गृहनिर्माण विभागाकडून करण्यात येणार आहे। त्यामुळे राज्यातील अनेक विषयांवरती या बैठकीमध्ये चर्चा झाली असून आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चर्चा झालेली आहे। तसेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती सुद्धा चर्चा झाली असून लवकरच या संदर्भातील माहिती जे समोर येईल लागली। निश्चित स्वप्नील, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।